जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आज वार आहे बुधवार 8 जानेवारी 2025. आज गव्हाला पाणी चालू केलं होतं सकाळ सकाळी. आणि का तर बरेच दिवस झाले गव्हाला पाण्याची गरज होती. आता गव्हाला 56 दिवस पूर्ण झाल्यात, गहू कोडीमध्ये आलेला आहे. तर मग गव्हाला पाणी सोडून मी गव्हाच्या पाण्याची दरवाजा ओढायची वाट बघत बसलो होतो. गव्हाला पाणी सोडून झाल्यानंतर हे बघा, नारळात झाड आहे इथं. ह्या नारळं आम्ही वर्षभर वापरतो. खोबऱ्याला पाणी पिण्यासाठी म्हणा किंवा तेल काढण्यासाठी. हे आहे चिंच. हे थायलंडची चिंच आहे. ह्याच्या चिंचा खाल्ल्या तर तुम्हाला गुळासारख्या गोड अशा लागतात. बाजूला सीताफळ झाड आहेत. त्यानंतर मग मी म्हटलं आज काय करायचं म्हणून गवसाला खोडाळी दिसायला लागले. मग खोडाळीसाठी औषध घेतलं मारायला. यामध्ये ब्लूबेरी मिसळलं, ज्यामध्ये टॉनिक आहे ते. त्यानंतर कोराचन 1919 हे खत घेतलं मिक्सरमध्ये. त्यानंतर कोराजन हे कीटकनाशक घेतलं. मुळात कोराजन हे एक सिस्टमॅटिक कीटकनाशक आहे, जे मारल्यानंतर त्याचा अंश हा जास्त काळापर्यंत राहतो. त्याचा प्रादुर्भाव हा कीटकांना होतो, त्यामुळे कीटक ते मरून जातात. हे आहे आपला ऊस आणि मक्का. हे दोन्ही मिक्स असल्यामुळे यासाठी तण व्यवस्थापनासाठी मी टिंजर हे वापरलेलं आहे. टिंजरमुळे काय होतं की मक्याला आणि ऊसाला काही त्रास होत नाही, त्यामुळे बाकीचं तण जळून जातं. औषध मिक्स करून आल्यानंतर मी रानामध्ये आलो आणि फवारणी घेण्यास सुरुवात केली. पहिलाच पंप होता, जरा ढेकळा असल्यामुळे पायाला टोचत होतं, चालताना थोडंसं त्रास देत होतं. त्यामुळे मी सिंगल सरी धरून